नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज 8/7 या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अद्यापही आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेधक बातम्या आपल्या मोबाईलवर असतील. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. महावितरणाच्या कथित कारभारामुळे गरीब कुटुंबावर आर्थिक भुर्दंड, तक्रार घेऊन गेलेल्यांनाच उलट सवाल. आजपासूनच अमरावती शहरात हेल्मेट अनिवार्य, वारंवार उल्लंघन केल्यास परवाना होणार रद्द. अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, 30.90 लाखांचा मुद्देमाल जप्त. आषाढी एकादशी विशेष, पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अजिंक्य भारतचा थेट विशेष कव्हरेज, भक्तांच्या भावना पोहोचल्या घराघरात. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग, जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. घर गेल्या 2 वर्षापासून बंद, वीज वापर शून्य आणि घरातील सर्व विद्युत जोडण्याही बंद असताना एका गरीब कुटुंबाला तब्बल 5,320 रुपयांची वीज बिल देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरातील आपातप्पा रोड परिसरात समोर आला आहे. महावितरणाच्या कथित निष्काळजी कारभारामुळे या कुटुंबावर आर्थिक अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आपातप्पा रोडवरील दमानी हॉस्पिटलच्या मागील परिसरात राहणारे हे कुटुंब बकऱ्यांसाठी झाडपाला विकून आपला उदरनिर्वाह चालवतात. कामाच्या अभावामुळे हे कुटुंब सध्या शहरातील दुसऱ्या भागात वास्तव्यास गेले आहे. त्यामुळे त्यांचे घर गेल्या सलग 2 वर्षापासून पूर्णपणे बंद असल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे. कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या परवानगीशिवाय घरातील जुने वीज मीटर काढून महावितरणकडून नवीन मीटर बसवण्यात आले. नवीन मीटर बसवण्याची रक्कमही संबंधित कुटुंबाने भरली. मीटर बसवल्यानंतर मे महिन्यात सुमारे 250 ते 300 रुपयांचे वीज बिल आले. मात्र त्यानंतर जून महिन्यात अचानक 3,040 रुपयांचे तर जुलै महिन्यात तब्बल 5,320 रुपयांचे वीज बिल देण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित घर पूर्णपणे बंद असून नवीन मीटरही बंद अवस्थेत आहे. घरातील सर्व विद्युत जोडण्या बंद आहेत. दिवा, पंखा किंवा इतर कोणतेही विद्युत उपकरण वापरले गेले नसताना एवढ्या मोठ्या रकमेचे वीज बिल कसे करण्यात आले, असा गंभीर प्रश्न या गरीब कुटुंबाने उपस्थित केलाय. या प्रकरणाची तक्रार घेऊन संबंधित कुटुंब महावितरण कार्यालयात गेले असता त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान वीज वापरत नसताना एवढे मोठे बिल कसे आकारण्यात आले? मीटर रिडिंग मध्ये चूक झाली आहे का? मीटर मध्ये तांत्रिक बिघाड आहे का? की बिलिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणाची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आणि सखोल चौकशी करावी. चुकीचे बिल आकारले असल्यास ते तात्काळ दुरुस्त करून गरीब कुटुंबावरील आर्थिक अन्याय दूर करावा. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. मी दमानी हॉस्पिटलच्या मागून बोलतो. आमच्या घरी पहिले आम्ही 2 वर्षापासून अति राहिले नाही. आमचं माघारी मीटर काढून नेलं वायरमननं. आता दुसरं नवीन मीटर घ्यायच्या वक्ती आम्हाला लय तंग केलं. पैसे भरल्याशिवाय आम्हाला त्यानं 7,500 रुपये बिल भरल्याशिवाय आम्हाला हे नवीन मीटर दिलं. 7,500 रुपये भरले तरी जुने मीटर नील झालं. तरी म्हणे या नवीन मीटरचे बी पैसे भरले आम्ही. नवीन मीटरचे पैसे भरल्यावरही आम्हाला सतावलं खूप. पण आता सतावलं नवीन मीटर आणून बसवलं त्यानं. पण त्यानं आता बिल पहिल्या महिन्याचं मे महिन्याचं आम्हाला 300 रुपये दिलं आणि दुसऱ्या महिन्यात 3,040 रुपये दिलं. आता 5,340 रुपये बिल दिलं. आम्ही चारा विकणारे गरीब लोक, हातमजुरी लोक हे कसे बिल भरतील? आज शुक्रवार 24 जुलै पासून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चालक आणि मागे बसणारी व्यक्ती या दोघांनाही ISI प्रमाणित हेल्मेट घालणे शहर पोलीस प्रशासनाने अनिवार्य केलाय. जी व्यक्ती वारंवार उल्लंघन करीत असेल अशा व्यक्तीच्या वाहन चालवण्याचा परवाना आता रद्द केला जाणार आहे. शहर पोलिसांनी 17 जुलै रोजी हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवली होती. विना हेल्मेट चालकांना थांबवून त्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. आपण 24 जुलै पासून हेल्मेट वापरणे सक्तीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शहरातील विविध चौक कायदे सुद्धा सांगितले. शहरातील काही शाळा कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारपासून शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संपूर्ण शहरात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर तसेच ग्रामीण आणि शहरी भागामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. विना हेल्मेट चालकांवर कायदेशीर कारवाई करत आहे. जो व्यक्ती वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असेल अशा वाहन चालकांचा वाहन परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित
हो, आजपासून आपण म्हणजे दिनांक 24/7/26 पासून आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे शहर विभागात सुद्धा. तर बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला आहे. बरेचसे लोक म्हणजे मी तर म्हणेल की 60% जे लोक आहेत ते हेल्मेट ऑलरेडी वापरून राहिले आहेत. त्यामध्ये स्टुडंट्स आहेत, तरुण आहेत, इवन सिनियर सिटीजनसुद्धा हेल्मेट वापरत आहेत, महिलासुद्धा प्रमाणात हेल्मेट वापरत आहेत. मला असं वाटतं 30 ते 35% लोक असतील की जे अजूनही हेल्मेट वापरायला मागे पुढे पाहत आहेत. तर मला असं वाटतं त्यांना आपण जे दंड आकारू त्यावर त्यांचे लक्षात येईल की ही खूप गरज आहे हेल्मेट वापरायची. आवृत्ती पण करतोय की नॉट ओन्ली फॉर पोलीस पर्पज, पण तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आपण टू व्हीलर धारकांनी हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे हे आपण त्यांना तोंडी पण सांगतोय आणि त्यांच्याकडून आपण ही अंमलबजावणी करून घेणार आहे. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की हेल्मेट हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. आपण सुरक्षित राहावे. आपलं एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा आपण पडलो त्यामध्ये, तर आपल्या मेंदूला इजा होऊ नये, आपल्या डोक्याला इजा होऊ नये आणि त्याच्यातून आपण मोठ्या इंजुरीपासून वाचलो पाहिजे. यासाठी आपण हेल्मेट वापरा. फक्त पोलिसांना दाखवायसाठी किंवा दंडापासून वाचण्यासाठी आपण हेल्मेट वापरू नये असं मला वाटते. म्हणजे तो उद्देश ठेवून हेल्मेट वापरताय असं होऊ नये. आपली सुरक्षितता आपल्या हेल्मेटमध्ये आहे हे आपण जाणीव ठेवून हेल्मेट वापरलं पाहिजे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अकोला जिल्ह्यात अवैध व बनावट दारू निर्मिती विरोधात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. बाळापूर तालुक्यातील सतार गावच्या शिवारात एका ओसाड जागेवर चालणाऱ्या बंद कारखान्यावर छापा टाकून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सतार गावातील एका ओसाड ठिकाणी असलेल्या बंद कारखान्यात छापा टाकला. यावेळी बनावट देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये सुमारे 400 लिटर स्प्रिट, देशी दारूचे 550 बॉक्सेस, कंट्री लिकर, 55,000 प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या, बनावट लेबल्स, पुठ्ठे आणि बाटल्या सील करण्याची साधने. या संपूर्ण कारवाईत सुमारे 30,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अवैध धंद्यामागील मूळ सूत्रधार, मालक कोण आहे याचा शोध घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग, बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला जिल्हा यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली. त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे. बाळापूर तालुक्यामध्ये सातार गाव या ठिकाणी एका ओसाड जागी एक बंद फॅक्टरी आढळून आलेली आहे. तिथे सध्या आम्ही इन्स्ट्रुमेंट जप्त केलेले आहे. त्यात प्रामुख्याने स्पिरिट आढळून आलेले आहे आणि जो डुप्लिकेट माल तयार करण्यात आला होता त्याचे 550 कंट्री लिकरचे म्हणजे देशी मद्याचे बॉक्सेस आपण जप्त केलेले आहे. समोरची कारवाई सुरू आहे आणि यामध्ये स्पिरिट सापडलं असल्यामुळे मूळ मालकापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. यामध्ये साधारणतः 400 लिटर स्पिरिट सापडलेलं आहे, 55,000 प्लास्टिकच्या सिल्वन बॉटल्स आणि लेबल्स सापडलेले आहेत, पुठ्ठे वगैरे. या अशा पद्धतीचं 30,90,000चा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. या भक्तिमय वातावरणाचे थेट आणि विशेष कव्हरेज करण्यासाठी अजिंक्य भारत न्यूजची टीम थेट पंढरपूरमध्ये पोहोचली. पंचक्रोशीतील विविध भागातून आलेल्या वारकरी आणि भाविकांशी संवाद साधत त्यांच्या भावना आणि श्रद्धा, विठुरायावरील अढळ विश्वास कॅमेऱ्यात टिपण्यात आला. अनेक भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनानंतर आपल्या भावना व्यक्त करीत आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने पंढरपूरची वारी करावी असे भावनिक आवाहन केले. वारकऱ्यांच्या मुखी अखंड विठ्ठल नाम, टाळ मृदुंगाचा गजर, दिंड्यांचा उत्साह आणि भक्तिमय वातावरणामुळे पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र या विशेष कव्हरेज मधून पाहायला मिळाले. या विशेष वार्तांकनाचे प्रतिनिधित्व गौरव कदम यांनी केले असून कॅमेराची धुरा प्रसाद गोतमारे यांनी सांभाळली. त्यांच्या माध्यमातून पंढरपुरातील आषाढी वारीचे प्रत्येक भावनिक आणि भक्तिमय क्षण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात आले. विशेष म्हणजे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमधून थेट विशेष कव्हरेज करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील पहिले न्यूज चॅनल म्हणून अजिंक्य भारत न्यूजने मानाचा तुरा सुद्धा रोवला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रेक्षकांना विठुरायाच्या नगरीतील भक्तिमय वातावरण पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घरबसल्या घेता आला.
रामकृष्ण हरी माऊली विठ्ठलाच्या चरणी येऊन आपल्याला कसं वाटतं? खूप आनंद झाला. आम्ही सगळे वेगवेगळ्या फील्ड मधून आलोत. मी डोंबिवलीवरून आलेत, महाराज मानपूरवरून आलेत, काही पनवेल कामोठ्यावरून आलोय. आमचा असा ग्रुप आम्ही पायीवारी केलेली आहे आणि इथे आल्यानंतर त्या पायीवाऱ्याचं खरं सार्थक झालं आहे. जेव्हा आम्ही पांडुरंगाला पाहिलं तेव्हा असं वाटलं का याची देही याची डोळा, हा सोहळा पुन्हा पाहणे नाही आणि असं कुठे असतं नाही. या वैष्णवाच्या मेळ्यामध्ये इतका आनंद झालाय की शब्द अपुरे पडतायत. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव योगेश भास्करराव डोले आणि मी अकोला इथून आलेला आहोत. पण मी सांगतो तुम्हाला की वारी म्हटलं म्हणजे असं काही आहे की वारकऱ्याचा जो दिवाळी आणि दसरा त्यापेक्षाही सण म्हटलं म्हणजे आषाढी एकादशी. आणि खरोखरच भगवंताचं दर्शन झाल्यावर एक माणसाच्या मनाला खरोखरच एक समाधान आणि होते की आयुष्यभर म्हणजे वर्षभर वारी जे वाट पाहणारे भाविक आहेत ते वारकरी आहेत, खरोखरच आनंदमय वातावरणात त्यांना हा सोहळा पार पडतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. मी मयुरी आवटी, मी मुंबई वाशी सेक्टर 7 मधून आहे. मी कॉस्मॉस बँकेमध्ये कार्यरत आहे. गेले 15 वर्ष झाले आम्ही या वारीमध्ये आहोत आणि ही वारी खूप सफळ, सुंदर आणि अशी ही आज तुम्ही बघाल इथे भक्तिमय वातावरण आहे. तुम्ही फक्त देवाच्या दारामध्ये तुम्ही अभंग वाचला असेल, देवाची या दारी उभा क्षण भरी. अहो या माऊलींच्या दारामध्ये उभं राहून तर बघा काय आनंद आहे, काय वैष्णवांचा मेळा आहे. या मेळ्यामध्ये येऊन तर पहा काय आनंद घेता येईल. आज ही एवढी सगळी आपली आज एवढी सगळी जी काही जनता आहे ती जनता जी काय माऊली बरोबर आहे ही सगळी माऊलीच आपल्या बरोबर आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर हार्दिक स्वागत आहे अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात. अमरावती शहरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. इमाम नगर येथील 22 वर्षीय अब्दुल रेहमान अब्दुल हबीब याला तलवार, गंगवा म्हणजेच कोयता आणि कट्यारसह ताब्यात घेण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे लालखडी चौक ते नवसारी चौक मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून सुमारे 6,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टच्या कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून एका पीडित मुलीचे कुटुंबीय संकटाशी झुंज देत आहेत. आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी ठाकरे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पीडित मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी बाळापूर शहरातील नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई पवन वडगावे याच्यावर घर मालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. पवन वडगावे हे मूळचे नांदेड येथील रहिवासी असून अकोला पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांची बाळापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. राहण्यासाठी त्यांनी भाड्याने घर घेतले होते. दरम्यान संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने घर मालकाच्याच मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आई वडील घरी नसताना आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळाने आई वडील घरी परतल्यानंतर त्यांना मुलगी छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने पीडित मुलगी गेल्या 3 महिन्यांपासून कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे कुटुंबियावर मोठे संकट कोसळले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाची माहिती बाळापूर शहरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी 23 जुलै रोजी बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर नागरिकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे बाळापूरकरांनी प्रशासनाला पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे आणि प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आम्ही निवेदन देण्याकरिता आलो. एक पीडित मुलगी बाळापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारी पवन वडगाणे म्हणून त्याने एक मुलीवर अत्याचार केलेला आहे.
त्या मुलीचे काका ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याकरिता गेले, 6 ते 7 तास तक्रार दाखल करण्यात आली नाही. काही एक प्रेशर तिथं निर्माण झाल्यानंतर त्यांनी ती तक्रार दाखल केली. त्यानंतर आज आम्ही बाळापूर येथे एक मोर्चा काढण्यात आला आणि SDPO साहेबांना तिथं निवेदन देण्यात आले. आणि आज आम्ही इथं माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आमची अशी मागणी आहे की सदर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी और पोस्का अंतर्गत त्याला गुन्हा दाखल करण्यात यावा व फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याचं लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्यात यावे. अन्यथा आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघ सर्व भाषिकच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन आम्ही करू. आम्ही 3 दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर हे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. आरोपीला जर अटक करण्यात आली नाही तर हे आम्ही कारवाई निश्चितच आम्ही चक्काजाम आंदोलन करू. आष्टी येथील एका फार्मसी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनीची मूळ शैक्षणिक कागदपत्रे परत करण्यासाठी अतिरिक्त रकमेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबियाशी अभद्र वर्तन करून धमकी दिल्याचा आरोप कॉलेज प्रशासनावर करण्यात आला आहे. निवासी विद्यार्थिनी दिशा खंडारे गेल्या काही दिवसांपासून स्वतःची मूळ शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी कॉलेज प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मात्र कागदपत्रे परत न देता प्रशासनाकडून अतिरिक्त पैशांचीच मागणी केली जात होती. वारंवार विनंती करूनही सहकार्य न मिळाल्याने दिशा खंडारे कुटुंबियासह कॉलेजमध्ये गेली असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. या घटनेची माहिती मिळताच राहुल गजरे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अक्षय राजूरकर यांनी कॉलेजमध्ये जाऊन प्रकरणाची दखल घेतली. प्रशासनाकडे कागदपत्रे तातडीने परत करण्याची मागणी केली आहे. न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिशा खंडारे यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावली असून पुढील चौकशी सुरू आहे. माझी मानसिक स्थिती खूप जास्त खराब झालेली आहे. माझ्या जर जीवाला काही झालं ना तर त्या गोष्टीला हे कॉलेज प्रशासन जिम्मेदार राहणार आणि पोलीस प्रशासन जिम्मेदार राहणार, कारण हे दोघही लोक माझी काहीच गोष्ट घेत नाही आहेत. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारत माता की जय. नमस्कार. आज मी अक्षय राजूरकर आणि इथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्याला सांगायला अत्यंत दुःख होत आहेत, कारण की हे जे कॉलेज आहे न्यू मोनफोर्ट नावाचं फार्मसी कॉलेज आहे, आष्टी इथे आहे. या कॉलेजमध्ये मोहसिन खान नावाचा व्यक्ती विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय करत आहे. 2-2, 4-4 वर्षे त्यांचे अतिरिक्त पैसे घेऊनही त्यांचे डॉक्युमेंट गोळा करून ठेवत आहेत आणि नागपूर येथे त्याच्या मूळ घरी तो लपून ठेवत आहेत. पॅरोखान हा व्यक्ती, मोहसिन खान हा व्यक्ती पॅरे खान याचा जवळचा निकटवर्ती असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून तो सरकार व आपल्या प्रशासनावर दबाव बनवतो आणि विद्यार्थ्यांवर पिळवणूक करण्याचं काम करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की गेल्या कित्येक दिवसापासून या न्यू मोनफोर्ट फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी या कॉलेजच्या चक्रा मारत आहे. आम्ही गेल्या 3 दिवसापासून सतत इथे आंदोलन देत आहेत, इथे धरणे मांडून बसलेलो आहेत. यामध्ये पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून हा विषय इथे थांबवला, परंतु आमची अजूनही या ठिकाणी बसून एवढीच विनंती आहे की या विद्यार्थ्यांचे जे मूळ डॉक्युमेंट तुम्ही रोखून ठेवले आहेत तुम्ही इथे परत करावे, अन्यथा हे विद्यार्थी याच ठिकाणी बसून उपोषण करा. दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोट शहरात सर्वपक्षीय भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नरसिंग महाराज पटांगणातून या रॅलीला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून फिरत ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या रॅलीत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी देखील यात प्रत्यक्ष सहभाग होऊन आपला पाठिंबा दर्शवला. रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहराचे ठाणेदार किशोर जुनघरे आणि पोलीस पथकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अजिंक्य भारत न्यूज, देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी. अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस छावणीचे रूप आले होते आणि यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मोर्चा पुढे
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला, मात्र त्यापूर्वी बॅरिगेड्स लावून मोर्चा अडवण्यात आला. दुसरीकडे अनुसूचित जातीमधून मातंग समाजाला वेगळं आरक्षण देऊन उपवर्गीकरण लागू करा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये उपवर्गीकरण झालं आणि हेच उपवर्गीकरण महाराष्ट्रातही व्हावं म्हणून भर पावसामध्ये अमरावतीमध्ये हजारो आज मातंग समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, मादिगा समाज असेल, खाटीक समाज असेल याचे सगळे एकत्रीकरण करून हा मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ या ठिकाणी निघालेला आहे. यातलं एकच आहे की आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते आपल्या न्याय हक्कासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं ही न्यायातली समानता लवकरात लवकर जाहीर करावी आणि उपवर्गीकरण जाहीर करावं हीच आमची आता मागणी. मी काय हीच आहे, जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत अशी जनता रस्त्यावर उतरत राहणार. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबी गावाचा मुख्य रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असूनही अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अनिकेत चांदणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत समाविष्ट करून तातडीने दर्जेदार पद्धतीने बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून लवकर निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महावितरणाच्या कथित कारभारामुळे गरीब कुटुंबावर आर्थिक भुर्दंड, तक्रार घेऊन गेलेल्यांनाच उलट सवाल. आजपासूनच अमरावती शहरात हेल्मेट अनिवार्य, वारंवार उल्लंघन केल्यास परवाना होणार रद्द. अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, 30.90 लाखांचा मुद्देमाल जप्त. आषाढी एकादशी विशेष, पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी अजिंक्य भारतचा थेट विशेष कव्हरेज, भक्तांच्या भावना पोहोचल्या घराघरात. निर्भीड पत्रकारिता, जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ अजिंक्य भारत न्यूज. अद्यापही आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमच्या सोशल मीडिया हँडल्सला म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरला फॉलो करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तत्पूर्वी मी निरोप घेते. नमस्कार.